सोलापूरकरांना खुश खबर, चार्जिंग स्टेशन तयार। मे महिन्यात येणार 30 इलेक्ट्रिक बस, महिलांसाठी स्वतंत्र 10 पिंक बस। महापालिका करणार कंपनीसोबत करार। सोलापूर शहर व जिल्ह्यातील नागरिकांना परवडेल अशा दरात प्रवास करता यावा या उद्देशाने सोलापूर महापालिकेला केंद्र सरकारच्या योजनेतील 100 इलेक्ट्रिक बस मिळणार आहे। त्यासाठी बुधवार पेठेत चार्जिंग स्टेशन उभारण्यात आले असून त्याचं काम आता अंतिम टप्प्यात आहे। मे महिन्यात कंपनीकडून महापालिकेला पहिल्या टप्प्यातील 30 बस मिळणार आहे। केंद्र सरकारच्या पीएमई बस सेवा योजनेतून सोलापूर महापालिकेला 100 इलेक्ट्रिक बस मिळणार आहेत। त्यातील 10 बस महिलांसाठी, पिंक बस स्वतंत्र असणार आहेत। बुधवार पेठेतील चार्जिंग स्टेशनवर एकाच वेळी 20 बस चार्जिंग करता येतील। बस गाड्या त्या ठिकाणी लावण्यासाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे। अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बैठक व्यवस्थेसाठी खोल्या बांधल्या जात आहेत। 31 मार्चपर्यंत राज्य शासनाच्या कंपनीसोबत करार होणार असून त्यानंतर कंपनीसोबत महापालिकेचा करार होणार आहे। त्यानंतर महापालिकेला पहिल्या टप्प्यातील बस मिळणार असून त्यासाठी मे उजडणार आहे। बस मिळाल्यावर प्रवाशांना स्वस्तात आरामदायी प्रवास करता येणार आहे। राज्य शासनाचा कंपनीसोबत करार झाल्यावर महापालिका त्या कंपनीसोबत करार करेल। त्यानंतर पहिल्या टप्प्यात 30 इलेक्ट्रिक बस सोलापूर महापालिकेला मिळणार आहेत। बस कोणत्या मार्गावर धावणार हे निश्चित केलंय। चार्जिंग स्टेशनचे 95% काम पूर्ण झाले असून उर्वरित काम काही दिवसात पूर्ण होईल। कंपनीमार्फत त्या बस चालवल्या जाणार आहेत। या बस गाड्यांचे चालक कंपनीचे असतील, पण वाहक कंडक्टर हे महापालिकेचे असणार आहेत। ना नफा ना तोटा या तत्वावर या बस धावणार असून रिक्षापेक्षा बसचं तिकीट कमी असणार आहे।